नागपूरमध्ये युनियन बँकेच्या फलकाला मनसेनं काळं फासलं। अपघात विमा नाकारणाऱ्या बँक मॅनेजरला जाब विचारण्यात आलाय। FIR कॉपी मराठीत आहे असं म्हणत अपघात विमा नाकारणाऱ्या युनियन बँक मॅनेजरला मनसेकडून जाब विचारण्यात आलाय। विशाल बोलचे नामक एका तरुणाचा 8 जुलैला अपघात झाला होता। या अपघातात त्याचा मृत्यू झाला। विशालकडे युनियन बँकेचं ATM होतं, त्यानुसार त्याला अपघात विमा मिळतो। मात्र हाच अपघात विमा मिळावा यासाठी कुटुंबीय बँकेत जेव्हा गेले तेव्हा ती FIR कॉपी मराठीत असल्याचं सांगत बँकेनं विमा नाकारलाय। नागपूरमध्ये युनियन बँकेच्या फलकाला मनसेनं काळं फासलं। अपघात विमा नाकारणाऱ्या बँक मॅनेजरला मनसेच्या वतीनं जाब विचारण्यात आलाय। अपघात विमा मिळावा यासाठी विशालच्या कुटुंबियांनी बँकेकडे धाव घेतली। मात्र याच वेळी बँकेने अपघाताची FIR कॉपी दाखवली। FIR कॉपी मराठीत आहे असं म्हणत बँक मॅनेजरला लाभ देण्यास नकार दिला। यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला। यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सेमिनरी हिल्स TV टॉवर जवळ खरतर असलेल्या युनियन बँकेच्या अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी मनसेचे पदाधिकारी जाणार आहेत आणि जाब विचारणार आहेत। नागपूरमध्ये युनियन बँकेच्या फलकाला मनसेनं काळं फासलं। अपघात विमा नाकारणाऱ्या बँक मॅनेजरला जाब विचारण्यात आला। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले जातात। ज्ञानेश्वर, काय सविस्तर माहिती आहे? अगदीच आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये सध्याला ते हिंदी सक्तीचा वाद ताजा असतानाच नागपूरमध्ये पुन्हा मराठीच्या मुद्द्यावरून जे आहे ते मनसे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरामधील युनियन बँक आहे, त्या ठिकाणी जे ते मनसेचे कार्यकर्ते अगदी आक्रमक झाले आहे। आणि अगदीच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आपण विशाल बोलचे नामक एका तरुणाचा जे आहे ते 8 जुलै रोजी अपघातामध्ये मृत्यू झाला होता आणि तो या बँकेचा खातेधारक होता, त्यामुळे त्यानुसार त्याला त्या ठिकाणी विमा मिळू शकतो। मात्र कुटुंबियांनी त्याला सगळे डॉक्युमेंट जमा केले। मात्र त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट होते त्यामध्ये जो FIR नोंदवला गेला होता पोलीस ठाण्यामध्ये अपघातासंदर्भातला, तर तो मराठीमध्ये होता। त्यावरून आता त्यांना तो मराठीमध्ये आहे असं म्हणत मॅनेजरने त्यांना विमा तात्पुरतं जे आहे ते देण्यास नकार दिला होता। त्यावरूनच कुठेतरी मनसे जे आहे ते पुन्हा मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले। आणि या ठिकाणी आपण जर दृश्यांमध्ये जर पाहाल तर एकूणच कार्यकर्ते अतिशय आक्रमक आहे आणि युनियन बँकेच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय। मात्र जमावाला पोलिसांकडून अडवण्याचा आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र काही कार्यकर्ते जे आहे ते वर चढून युनियन बँकेचा जो बॅनर आहे, फलक आहे, त्यावरती काळे देखील फासण्याचा एकूणच प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी करताना एकूणच दिसून येत आहे। मात्र एकूणच जर आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये आहे ते नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उद्धव ठाकरे, बाळासाहेब गट जे असेल यांच्याकडून जे आहे ते हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मोर्चे आंदोलन होत असताना आता नागपूरमध्ये देखील जे आहे ते मराठीच्या भाषेवरून पुन्हा जे आहे ते मनसे आक्रमक झाले। निश्चित धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।